काय गरज होती का आईला बाहेर पाठवायची? तिला जर काय झालं ना तर मी आधीच सांगतो, मी गप बसणार नाही. कालपासून रडत होती ती. तिला काय होऊ द्याच मग बघा. हा, काय नाही होत तिला. भाद्र्याला पावट्याचा निमित्त मना अपमान झाला. जणू काही हिने कधी कुणाचा अपमानच केला नाही. अहो, ही घरातल्यांना सगळ्यांना जीव मारल आणि त्यांचा तेरावाचा शिरा वरपत बसल असली आहे. आत्या, काय बोलताय काय तुम्ही? इथं परिस्थिती काय आणि तुमचं काय चाललंय हो? सुधाकर, हे गेलेत रंजीला हुडकायला. तुम्ही जा, बघ तिला. जातो. माझी आई जर घरी नाही ना आली तर मी कोणाला माफ नाही करणार. काय झालं? रंजी जीव द्यायला गेलीये. हे सगळं तुझ्यामुळं झालंय. माझ्या आईला जर काय झालं ना तर तुम्ही सगळी जेलमध्ये झाला. पहिलं तुला आत टाकीन. भाऊजीव शांत व्हा. एवढं का चिडताय? काय नाही होणार त्यांना. स्वतःला त्रास होईल असं त्या कधीच काय करणार नाहीत. मी चांगलं ओळखून आहे त्यांना. हा, तुझ्या गतच आहे ती. डावळ्या शेजारी बांधला पावळा वाण नाही पण गुण लागला अशी गत आहे तिची. एकानं आग लागली तर दुसऱ्यानं पाणी व्हावं असं कुठं आहे का तुमच्यात? इथे एकाला एक वरचढ अशी नुसतीच स्पर्धा चालली आहे. काय नाही होणार, नुसतं घरदाराचं वाटोळं होणार आहे. आणि हे सगळे ना त्या नकली गोपाळमुळे होत या. आओ आओ, रंजी रंजी गावली का? नाही गावली. आप्पा, आप्पा हिच्या हट्टामुळे झालंय सगळं. करा अजून कंप्लेंटी. हा, अजून कोणाला द्यायचंय का पोलिसांच्या ताब्यात? सांग, म्हणजे आम्ही जाऊन बसतो तिथं. तेव्हा मिळेल तुझ्या आत्म्याला शांती. मुद्दाम नाही केलं मी. शोधते मी त्यांना. इथंच असतील कुठेतरी. संधीकडे हुडकले आम्ही, आजूबाजूला विचारलं, पण ती नाही तिकडे. मी आत्या, नका तुम्ही काळजी करू एवढी. रागाच्या भरात कुठेतरी रुसून बसले असतील. येत्याल त्या. यायचं तर कवाच आली असती ती. मलाच जावं लागेल तिला हुडकायला. आप्पा, मी आलो तिला बघून. आओ, सुधाकर गेलाय रंजीला शोधायला, तरी अजून दोघांचा पत्ता नाही. तुम्ही जाऊन थोडं पोलिसात तक्रार करता का? आप्पा, गावली कर. कुठंच नाही दिसले. याला आलीमुळे निघून गेली ती. माझ्या आईने जर जीवाचं काही बरं वाईट केलं ना तुला सोडणार नाही बरं का मी. हे समजा काय होऊन बसलं. रंजी एवढं मनाला लावून गेल्याचं वाटलं नव्हतं ना. आजपासून ते आज घर सोडून कधी गेली नव्हती. आजच तिला काय दाढ भरली काय माहित. घरातली एक माणूस नीट वागणं झालाय. सगळ्यांनी मला टेन्शन द्यायचं ठरवलेलं दिसतंय. आता तिच्या माहेरी जाऊन बघायला पाहिजे. तिथं गावली तर चांगलंच आहे, नाही गावली तर मग काय. आता आप्पा, लाले, बघितलं ना तुझ्या वागण्याचा परिणाम काय झाला ते. तू मस्त चांगल्यासाठी केलं असशील ग. आता रंजी सापडते का बघ. कुठं हुडकायची तिला? काय हुडकायची गरज नाही. एक कोलन 17 ठिकाणी याला अशी गत आहे तिची. आल्यापासून नुसती त्रास देतीया. काय नाही, तुम्ही जेवायला वाढायला घ्या. बघा, पाताळात कुठं लपून बसली असली ना तर वासाने लगेच पळतील. नाही आली तर तिने स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं तर. ती वय जिरवाचं बरं वाईट करणाऱ्यातली. आज 100 जणाला पोचविल, पण आहे ना स्वतःचा अपमान झाला म्हणून ती काही बरं वाईट करणाऱ्यातली नाही. उलट अपमान करणाऱ्यालाच पोचवल. तुला घे, जेवायला वाढेल घे, बघू येईल ती नंतर. घ्या, तुम्ही जेवून घ्या. तिकडं माझी आई उपाशी राहिली ना तरी चालेल. तिचा पत्ता नाही लागला तरी पण तुम्ही जेवून घ्या. हा, तुम्हाला कोणालाच ना माझ्या आईचं काही पडलेलं नाहीये. माझ्या आईने जर स्वतःच्या जीवाचं बरं वाईट काही करून घेतलं ना तर मी सरळ पोलीस स्टेशनात जाईन आणि तिथे जाऊन मिसिंग कंप्लेंट नोंदवीन. फुलाताई, ओ फुलाताई, आली का रंजी? नाही आली अजून. जीव द्यायला गेले असणार आहे. येईलच आता. काय बाई, काय पोरग बोलतो या. अहो, नाही, आमच्या घरातले माणसं बोलतात. अगो बया,
आजच जायचं होतं वय. आता उद्या आमच्या पाहुण्याच्यात लगीन हाय. आता रणजीचं काही बरं वाईट झालं तर आम्ही कसं जायचं बरं का? हा हे बघा कोणाला कशाचं आणि बुडखीला केसाचं. ए जावं तुम्ही, मी कळवते हा तुम्हाला ते आल्यावर. जा आजकालचं चांगल्याचा जमानाच नाही. नेहमीच आहे त्यांचं. जा. लागे अजून गोपाळ बी आला नाही का अजून? हा येतीलच इतक्यात. काहीतरी कामात अडकले असते. असंच पाहिजे. सगळं सामान विस्कटलंय. नक्कीच या खोलीची कोणीतरी झडती घेऊन गेलेलं दिसतंय. कोण असेल? आप्पा, सुधाकर भाऊजी, पुला आत्या, अहो साप आलाय खोलीत.